जय हरी मित्रांनो, आज सकाळी सारे कामावरून आम्ही गेलो होतो गावात. गावातून घेऊन आलो गणपती बाप्पाला. हे बघा, आम्ही गणपती बाप्पाला घेऊन आलेलो आहे. ही माझी मोठी मुलगी आहे, जिने गणपती हातात धरलेले आहेत. का की आमच्या घरात गणपती बसवायची सुरुवात तिनेच केलेली आहे. तिला गणपती बाप्पाचा खूप नाद आहे. ती सारे कॉलेजचे फंक्शन वगैरे सारे सोडून घरी गणपती बसवायला येते आणि उठवायला येते. जेवढे दिवस तिला गणपतीची सेवा करता येईल ती तेवढे दिवस गणपती बाप्पाची सेवा करीत असते. तिने आल्याच्या नंतर हे पूर्ण तयारी केली. एके दिवसात तिने हे पूर्ण तयारी केली आणि आज लगेच गणपती बसवले. हरतालिकेच्या दिवशी ती आली आणि गणपती बाप्पाला आज तिने बसवलं. जोपर्यंत गणपती बाप्पाला ती बसवत नाही ती जेवत पण नाही. आणि जेवढे दिवस राहते तेवढे दिवस आरती वगैरे जे काही गणपती बाप्पाची सेवा असेल ती स्वतःच्या हाताने करते. तिला कोणाच्या हातचं केलेलं काहीही आवडत नाही. त्याच्यानंतर आमच्या गल्लीतले पण गणपती बाप्पाचं आगमन झालेला होता. हे वेळेस आहे ना DJ नाही आहे वाटतं आहे, त्याच्यामुळं ढोलपथक होते. ढोलपथकच्या आवाजाने एवढं काही वाटलं नाही. नाहीतर DJच्या आवाजाने आमचं पूर्ण घर हादरतं आणि आम्हीसुद्धा हादरतो. इतकं जोराने DJ वाजतं की खूपच भारी वाटलं हे वेळेस ढोलपथकने. ढोलपथक इतका भारी वाजत होते ते आणि लहान लहान मुलं तर बघा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कसे उभे राहिले. त्यांना तर गणपती बाप्पाचा खूपच हे राहतं. लहान लेकरं सकाळपासून गणपती बाप्पाच्या पंडालमध्ये नुसते इकडून तिकडून फिरते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच समाप्त होते. मला